Hello friends, welcome once again. So let's start with the discussion of laws of motion. आपण काल ज्या टर्म्स बघितल्या त्या टर्म्स सगळ्यांना व्यवस्थित समजल्या का बघा. काल आपण इम्पल्स एक टर्म बघितली आणि त्याच्यानंतर टॉर्क रिलेटेड एक बराचसा स्टडी बघितला होता. ओके, सो आता कुठं टॉपिक एंड होत आलेला आहे. आता एक शेवटचे एक कन्सेप्ट राहिलेले, शेवटचा एक पार्ट राहिलेला असं आपण म्हणूया. बरेचसे आपण रिड्यूस्ड असलेले पॉईंटसुद्धा याच्यातले कवर्स करायचा प्रयत्न केलेला आहे. अजून एक याच्यापुढे एक सेंटर ऑफ मास असा एक पॉईंट आहे, तोही ॲक्च्युली त्याच्यामधला बराचसा पार्ट रिड्यूस केलेला आहे, पण तो आपण स्टडी करूया कारण त्याचा कुठंतरी रेफरन्स हा 12च्या सिलेबससाठी येतो कुठंतरी कमी प्रमाणात. मी म्हटलं होतं की बऱ्याचशा ह्या 11च्या कन्सेप्ट आहेत, ह्या म्हणजे कन्सेप्च्युअली आत्ता लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला, ज्याचा उपयोग तुम्हाला 12थला गेल्यानंतर होणार आहे. यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तशा येतील असं नाही मी म्हणू शकत, पण किमान माहीत पाहिजेत. मग त्याचं फॉर्म्युलेशन माहीत पाहिजे किंवा ती कन्सेप्ट काय होती माहीत पाहिजे किंवा त्याचं एखादं एक्झाम्पल कुठं होतं किंवा त्याचा एखादा मॅथमॅटिकल फॉर्म्युला कसा तयार झालेला होता, याच्याशी रिलेटेड जरी बेसिक स्टडी तुमच्या लक्षात राहिला तरीसुद्धा भरपूर आहे 12साठी. कारण आत्ताचा जर तुमचा 12चा सिलेबस बघितला तर तो खरोखरच एक चांगला डिझाईन केलेला पण आहे. कारण आधी जे टॉपिक होते ते टॉपिक थोडेसे रिअरेंज केलेले आहेत. काही टॉपिक तुम्हाला 11थला घेतलेत आणि याच्यानंतर तुम्हाला 12थला काही टॉपिक इंट्रोड्यूस केलेला आहे. त्यामुळे सिलेबस स्ट्रक्चर बदललेलं आहे. ऑलमोस्ट सिलेबस तोच आहे, फक्त टॉपिकचे नंबर संख्या जी आहे ती कमी करून 20चे 16 टॉपिक केलेले आहेत. म्हणजे फारसं काही त्याच्यामध्ये बदल केलेला नाही, पण आतमधलं जे स्ट्रक्चर आहे टॉपिकमधलं ते कुठेतरी चेंज करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं यातल्या बऱ्याच गोष्टी रिपीटिव्ह होत आहेत आणि बऱ्याच गोष्टींचा संबंध कुठंच येत नाही आहे. म्हणजे मी जर आता उदाहरणार्थ एखादं इम्पल्स बघितलं तर इम्पल्स कुठं कन्सेप्ट येत नाही आहे, पण इम्पल्स रिलेटेड एखादा पॉईंट येऊ शकतो किंवा एखादा CETचा क्वेश्चन येऊ शकतो किंवा एखादा डायमेन्शन रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो इम्पल्सचा. कुलिजनचा पॉईंट कुठंच तिकडं फारसा रिफ्लेक्ट होत नाही, आपण जो 11थला बघितला तसा. पण त्याच्या रिलेटेड एखादी जर लिनियर मोमेंटम कॉन्झर्वेशन, कायनेटिक एनर्जी कॉन्झर्वेशन अशी कन्सेप्ट असेल तर तशी कुठं तर बघायला मिळते. म्हणून मी काय म्हटलं की आत्ताचं जे 11चं किंवा हा जो स्पेशल किंवा याच्या आधीचा मोशन इन प्लेन टॉपिक होता, याच्यातल्या कन्सेप्च्युअल थिंग्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समराईज, व्हॅल्यूज, फॉर्म्युलेज, ट्रिक्स, स्टेटमेंट्स, लॉज, डेफिनेशन्स, सगळी थेअरी अँड एक्सप्रेशन्स पाठांतर करत बसायची गरज नाही. याचा वापर फारसा कुठं 12च्या सिलेबसमध्ये होत नाही. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यामुळं कारण 12थला सिलेबस आत्ता जवळपास आमचा संपत आलेला आहे, त्यामुळे जेवढा शिकवला तेवढा लक्षात येतो की कुठले पॉईंट्स 11चे आहेत जे की रिपीट झालेले आहेत किंवा त्याचा रेफरन्स तिथं आलेला आहे. याचा स्टडी लगेच लक्षात येतो दोन्ही सिलेबस कंपेअर केल्यानंतर. त्यामुळं ह्या 11च्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या कन्सेप्च्युअल लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ओके, सो आपण जाऊया थोडंसं टॉपिककडं वेळ न घालवता. लास्ट लेक्चरला आपण इम्पल्स बघितलं किंवा टॉर्क बघितला. आता त्याच्या रिलेटेडच अजून 2 कन्सेप्ट आहेत या टॉपिकमधल्या. त्या कन्सेप्ट बघूया. एक आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मेकॅनिकल इक्विलिब्रियम बघा, मोशनमधलीच ही कन्सेप्ट आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम. ॲक्च्युली याच्या डायग्राम्स ड्रॉ करून याचं एक्सप्लेनेशन बघितलेलं जास्त आपल्याला समजेल की नक्की मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय. ओके, आता सिम्पल आहे बघा. इक्विलिब्रियम म्हणजे काय तर आपण म्हणतो की कॉन्स्टंट. ठीक आहे, इक्विलिब्रियम. एखादी बॉडी स्टेट ऑफ इक्विलिब्रियममध्ये कधी असते असं आपण म्हणूया तर जेव्हा त्या बॉडीचं लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट असेल बघा. म्हणजे भलेही त्याला फोर्स अप्लाय केलेला नाही आहे किंवा अनबॅलन्स फोर्स तिथे दिलेला नाही आहे तरीसुद्धा त्याचं लिनियर मोमेंटम हे कॉन्स्टंट आहे. मग लिनियर मोमेंटम म्हणजे काय, मास आणि व्हेलॉसिटी ना, सिम्पल. आता बघा आपण एखादं फॅनचं एक्झाम्पल घेऊया. फॅनचं एक्झाम्पल ठीक आहे. तर जनरली फॅनच्या एक्झाम्पलमध्ये काय असतं तर फॅनला आता लिनियर मोमेंटम पण काढता येईल आणि अँग्युलर मोमेंटम पण काढता येईल. सिम्पल लक्षात येते की बाबा फॅनचं एक्झाम्पल कन्सिडर करूया की फॅन म्हणजे काय तर फॅन हा एक सर्क्युलर मोशन देणारा पार्टिकल आहे असं आपण म्हणूया. ओके, लाईकवाईज. सो दिस इज लिनियर व्हेलॉसिटी ऑफ फॅन. म्हणजे फॅनच्या जी पाती आहे त्याला लिनियर व्हेलॉसिटी पण असणार आहे आणि फॅनला अँग्युलर व्हेलॉसिटी पण असणार आहे. पण लिनियर व्हेलॉसिटी कशी असेल, ही वेगळी असेल. आय मीन डायरेक्शन हिची वेगळी आहे, ही डायरेक्शन वेगळी आहे, ही डायरेक्शन वेगळी आहे. पण जर चारींची मॅग्नेट्यूड व्हॅल्यू जर बघितली तर सेम आहे. ओके, याचा अर्थ काय, या व्हेलॉसिटीला ही व्हेलॉसिटी कॅन्सल होऊन जाणार,
या व्हेलॉसिटीला ही व्हेलॉसिटी कॅन्सल होऊन जाणार. मग टोटल सिस्टीमची जर आपण व्हेलॉसिटी बघितली तर किती झाली ती लिनियर व्हेलॉसिटी 0 झाली ना. येस, ओमेगा इज देअर, अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, ज्या काही व्हेलॉसिटीने तो फॅन फिरतोय, रॅडियन पर सेकंड म्हणतो ना आपण अँग्युलर व्हेलॉसिटी. जशी मीटर पर सेकंड लिनियर व्हेलॉसिटी असते तशी रॅडियन पर सेकंड अँग्युलर व्हेलॉसिटी असते. एनालॉजी बघा, व्हेलॉसिटी ओमेगा, लिनियर अँग्युलर, लिनियर रोटेशनल, लिनियर सर्क्युलर, सिंपल. सो लिनियरमध्ये ह्या फॅनला व्ही आहे व्हेलॉसिटी, पण प्रत्येक पॉईंटची व्ही कशी वेगळी बघा. इथली व्ही इकडं आहे, आय मीन डायरेक्शन, व्हॅल्यू भले सेम असेल, ही इकडं आहे, ही इकडं आहे, ही इकडं आहे, अशा 4 कन्सिडर केल्या, अशा नंबर ऑफ आहेत. पण ह्या 4 एकमेकांना कॅन्सल झाल्या ना. 4 म्हणजे 4 एकमेकांना कॅन्सल नाही झाल्या, तर 4 मधली ही याला कॅन्सल झाली बघा. 5 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड, प्लस मायनस कॅन्सल. 5 मीटर पर सेकंड, 5 मीटर प्लस पर सेकंड, डायरेक्शन कसे बघा अपोजिट आहेत, कॅन्सल एकमेकांना. तसेच इथली कुठली तर घ्या, इथली घ्या, इथली घ्या, एकमेकांना कॅन्सल. सो या टोटल केसमधली लिनियर व्हेलॉसिटी काय झाली 0 झाली. पण अँग्युलर व्हेलॉसिटी इज प्रेझेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. मग त्याचा आपण म्हणूया की अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे आणि लिनियर मोमेंटम काय होणार आहे 0 होणार आहे. भले मास असलं तरी व्हेलॉसिटी 0 आहे ना. सो लिनियर मोमेंटम काय झालं 0 झालं, अँग्युलर मोमेंटम काय झालं कॉन्स्टंट झालं. एल इज इक्वल टू आय ओमेगा असतं ना. ओके, सो ही पण केस आणि ही पण केस अनालॉगसच आहे एकमेकांना. 0 म्हणजे आपण कॉन्स्टंटच म्हणतो ना जवळपास, बरोबर का. म्हणजे लिनियर मोमेंटम काय झालं या केसमध्ये, लिनियर मोमेंटम इज 0. ओके, म्हणजे ही जी फॅनची सिस्टीम आहे ह्याला काय म्हणायचं मेकॅनिकल इक्विलिब्रियम. बघा म्हणजे फॅन कंटिन्युअस फिरतोय याचा अर्थ काय, व्हेलॉसिटी कशी आहे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं तो फिरतोय. याचा अर्थ लिनियर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे असं आपण म्हणूया, किंवा कॉन्स्टंट म्हणण्यापेक्षा 0 म्हणूया. परफेक्ट आन्सर. का 0 हे कारण समजलं. सो लिनियर व्हेलॉसिटी 0 असेल तर लिनियर मोमेंटम काय झालं 0 झालं. आणि आपल्याला अपेक्षित काय एकतर 0 किंवा कॉन्स्टंट. सो ज्या केसमध्ये लिनियर मोमेंटम 0 असेल किंवा कॉन्स्टंट असेल त्या केसला आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियम असं म्हणू शकतो. सो फॅन इज द एक्झाम्पल ऑफ मेकॅनिकल इक्विलिब्रियम. समजलं का बघा. सो द स्टेट इन विच मोमेंटम ऑफ सिस्टीम, द स्टेट मी डेफिनेशन लिहितो, द स्टेट इन विच, एक अशी स्टेट इन विच मोमेंटम ऑफ ए सिस्टीम इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंटलाच कॉन्झर्व म्हटलं तरी चालेल. द मोमेंटम ऑफ ए सिस्टीम इज कॉन्स्टंट इन द ॲब्सेन्स ऑफ ॲन, तुम्ही ही आहे तशी लिहायची डेफिनेशन, इन द ॲब्सेन्स ऑफ ॲन एक्सटर्नल unbalanced force. In absence of an external unbalanced force is called as mechanical equilibrium. Is called as mechanical equilibrium. मेकॅनिकल शब्द का आलेला आहे कारण तिथं मेकॅनिझम आहे ना. फॅन आहे लाईक दिस आणि त्याचे हे पाती आहेत फॅनचे, फॅन्स ब्लेड्स आहेत ना फॅनचे. So these are some mechanic system, mechanism system. That's why we can say that it is the mechanical equilibrium. Okay. So rotating fan is the example. Also we can write summation of force is equal to 0. It means what? Unbalanced, external unbalanced force is absent. Absence it means what? It is the 0. So we will see main 3 cases for the equilibrium. Okay, so I will draw the diagrams and I will write some highlighted points. Just write down this definition. So we will see some different cases related to the mechanical equilibrium. Okay, समजतील तुम्हाला definitely ह्या cases सुद्धा किंवा ह्या conditions सुद्धा. आपण 3 diagrams मी draw करतो बघा. Like this is the center and let us consider one object is here. Okay, suppose this is the first diagram. Similar with that we will consider just below to this like this, only we will opposite this mechanism and consider the object is here and consider a one straight line on which the object is here. Okay, so look at these 3 situations.
So where ball is at rest under the action of balanced force and there is no force acting on it. Okay, so this is the mechanical equilibrium. All these cases are the mechanical equilibrium. Okay, because the ball, this is the ball. In this, all these three cases, the ball is here. Okay, so let us consider figure A, figure B and figure C. Okay, so for figure A we can say that stable equilibrium, stable, याचं नाव काय बघा, stable equilibrium. This is what? Unstable equilibrium. This is the second case, and this is a neutral equilibrium case. We can say that neutral. Third one is neutral इक्विलिब्रियम. ठीक आहे, आता थोडंसं एक्सप्लेनेशन बघूया काय मी ड्रॉ केलेलं आहे, तुम्हाला काय समजतंय. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगदी सोपं पण आहे, फारसं काय अवघड नाही आहे. फक्त डायग्राम जी ड्रॉ केलेली आहे त्या डायग्रामचा आणि मी जे काय एक्सप्लेनेशन देणार आहे त्याचा काही अर्थ लागतोय का फक्त जरासं चेक करा. ओके, सो फर्स्ट इज द स्टेबल इक्विलिब्रियम. ओके, सो इन द फर्स्ट केस वी कॅन से दॅट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. आता ही एक सिस्टीम आहे, याच्यामध्ये बॉल आहे, तर याची जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे ती मिनिमम कन्सिडर केली जाते. मिनिमम का मिनिमम केली जाते बघा. आता एकतर तिन्ही केसेस मेकॅनिकल इक्विलिब्रियम आहेत. ओके, तिन्ही केसेस. फक्त पहिल्या केसमधली पोटेन्शियल एनर्जी मिनिमम आहे. याचा अर्थ काय किंवा त्याचं कारण काय, जर हा बॉल आपण डिस्टर्ब केला, डिस्टर्ब इन द सेन्स इफ वी अप्लाय सम फोर्स अँड वी विल मूव द पोजिशन ऑफ द बॉल. समजा हा डिस्टर्ब केला, समजा इथं आणला आपण, हा बॉल इथं आणला आणि फोर्स काढून घेतला, तर काय होणार आहे, हा बॉल पुन्हा खाली येऊन पुन्हा ड्यू टू द मेकॅनिझम पुन्हा बॉल त्या सिच्युएशनला रेस्ट होणार आहे. ओके, लक्षात येत आहे का बघा. म्हणजे हा बॉल पुन्हा तिथं स्टेबल होणार आहे, भलेही एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स काढून घेतला तरी सुद्धा. द सिस्टीम इज लाईक दिस. ओके, सो वी कॅन से दॅट द पोटेन्शियल एनर्जी दॅट इज लोकल पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलं जातं इज मिनिमम फॉर द फर्स्ट केस. आणि असं असल्यामुळे जरी आपण हा बॉल डिस्टर्ब केला, म्हणजे बॉल इकडं नेला किंवा इकडे नेला, तरी तो पुन्हा त्याची पोझिशन रिस्टोर करू शकणार आहे स्टेबलमध्ये. सो इट कॅन रिस्टोर इट्स अ पोझिशन. तो रिस्टोर करू शकतोय. म्हणजे तो रिस्टोर करतोय म्हणजे काय, शेवटी त्याच पोझिशनला येतोय. म्हणजे भले इकडे जाऊ देत, पुन्हा फिरून तो त्याच्याच पोझिशनला रेस्ट होणार आहे. भले इकडे जाऊ देत, पुन्हा तो फिरून त्याच्याच पोझिशनला रेस्ट होणार आहे. म्हणजे तो इक्विलिब्रियम होणार आहे, स्टेबल होणारच आहे ना, बरोबर. म्हणजे मेकॅनिकल इक्विलिब्रियम केसमध्ये तो स्टेबल आहे का, तर त्याला इकडं ओढा किंवा इकडं ओढा, शेवटी तो आहे त्याच ठिकाणी येणार आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं, स्टेबल इक्विलिब्रियम म्हटलं जातं. याच्या रिव्हर्स केस इथं आहे बघा, अनस्टेबल. ही इक्विलिब्रियमच केस आहे, बरोबर सेंटरला आहे ना, इक्विलिब्रियम आहे ना, एका बरोबर पॉईंटला आपण समजा उभा आहे असं म्हणूया, इक्विलिब्रियम आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियम आहे, पण अनस्टेबल म्हटलं जातं. का, कारण जर आपण याला थोडासा डिस्टर्ब केला, म्हणजे थोडा जर इथं आला तर तो ग्रॅव्हिटीमुळे पुन्हा इकडे येणार, किंवा इकडे आला तर इकडे येणार ना. सो जर या बॉलला आपण डिस्टर्ब केलं तर काय होईल, तो त्याची पोझिशन लगेच इन्स्टंट चेंज करणार आहे. सिंपल. का, तर ही सिस्टीम अशी आहे. सध्या तो मेकॅनिकल इक्विलिब्रियम आहे इथं, पण याच्या अपोजिट आहे बघा. याला जरी आपण डिस्टर्ब केला तर शेवटी तो रिस्टोर करणार आहे, पण हा रिस्टोर करू शकेल का, नाही. मग हा इकडे आला तर इकडे जाऊ शकतो, इकडे आला तर इकडे जाऊ शकतो, तो पुन्हा त्याच्या पोझिशनला नाही जाऊ शकत ना. सो इट कॅनॉट रिस्टोर इट्स अ पोझिशन. म्हणून तो कसा आहे, अनस्टेबल आहे संपूर्ण. स्टेबल म्हणजे लक्षात आलं का बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक स्टुडंट असा आहे की स्टेबल आहे आणि एक स्टुडंट असा आहे की अनस्टेबल आहे. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू. सो स्टेबल स्टुडंट असा आहे की त्याला अभ्यास करत असताना जरी डिस्टर्ब केलं तरी पुन्हा तो अभ्यास करायला येतोय. म्हणजे अभ्यास करताना त्याला उठवून दुसरीकडे नेला तरी पुन्हा तो येऊन अभ्यासाच्या ठिकाणी बसतो आणि स्टडी करतोय. ही स्टेबल. का, तर तो त्याची पोझिशन रिस्टोर करू शकतोय म्हणून. सिंपल. स्टेबल. इकडं न्या किंवा इकडं न्या, शेवटी तो फिरून तिथंच येणार. म्हणजे त्याची जी काही मेकॅनिकल इक्विलिब्रियम आहे, ती जी काही पोझिशन आहे ती स्टेबल आहे, जरी त्याला डिस्टर्ब केलं, अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय केला तरी सुद्धा. आता इथे एकदा आला की त्याला काही फोर्स अप्लाय करायची गरज नाही, तो स्टेबल इक्विलिब्रियम झाला.
पण जर अनस्टेबल स्टुडंटच्या बाबतीत जर कन्सिडर केलं की त्याला जर आपण अभ्यासाच्या जागेवरून उचलून नेलं दुसरीकडं तर तो तिकडंच कुठेतरी जाणार आहे, बिकॉज ही इज नॉट स्टेबल. तो तिकडंच गेला मग कुठेतरी, किंवा उचलून त्याला इकडल्या साईडला नेलं की तो तिकडंच कुठेतरी गेला. सिमिलरली याला उचलून थोडासा इथं आणला तर तो इकडे जाऊन पडेल ना कुठेतरी. सिमिलरली याला थोडासा डिस्टर्ब इकडे आणला तर तो इकडे जाऊन पडेल. सो तो स्टुडंट त्याची पहिली अभ्यासाची पोझिशन रिस्टोर करू शकणार नाही. सिमिलर विथ दॅट दिस बॉल कॅनॉट रिस्टोर इट्स ओरिजिनल पोझिशन और द इक्विलिब्रियम पोझिशन. म्हणून हा थोडासा अनस्टेबल इक्विलिब्रियम आहे, पण तो अनस्टेबल आहे, भरोशाचा नाही. का? कारण त्याला थोडंसं जरी हलवलं तर झालं, त्याची मेकॅनिकल इक्विलिब्रियम बदलणार, तो व्हेलॉसिटीनं निघून जाणार आहे. मग व्हेलॉसिटी आली ना, म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी आलं म्हणजे लिनियर मोमेंटम आलं. मग लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट आलं का? नाही आलं. मग कॉन्स्टंट नाही आहे म्हटल्यानंतर त्याला इक्विलिब्रियम म्हणता येईल का? नो. पण जोपर्यंत तो इथं आहे, यस, त्याला आपण मास आहे, व्हेलॉसिटी 0 झाली, सो मास इंटू व्हेलॉसिटी 0 आलं, सो 0 झालं ना लिनियर मोमेंटम, कॉन्स्टंट झाला असं आपण म्हणे. सो हा मेकॅनिकल मग स्टेबल होणार, इक्विलिब्रियम होणार. पण हा होऊ शकेल का? होणार नाही. ओके, सो दीज आर द 2 स्टेट्स. थर्ड स्टेट इज व्हॉट? न्यूट्रल इक्विलिब्रियम. चला, हा सुद्धा इक्विलिब्रियम आहे, ही इज ऑल्सो इक्विलिब्रियम, बट न्यूट्रल. का न्यूट्रल? कारण त्याला डिस्टर्ब करा, इथं आणा, इथं आणा, इकडं आणा, इकडं आणा, इकडं आणा, इकडं, कुठंही न्या, सगळीकडे त्याची पोझिशन एकसारखी असणार आहे. लक्षात येते? म्हणजे तो इथून इथं आला की तो त्याच्या जागेवरती नाही जाणार. समजताय का? बघा, याच्यात आणि याच्यात फरक काय नाही. तुम्ही म्हणाल हा सुद्धा स्टेबल आहेच की, नाही. स्टेबल म्हणजे काय? त्याच्या जागेवर पुन्हा गेला पाहिजे ना. समजा ह्या बॉलला तुम्ही जर इथं आणलं काहीतरी फोर्स अप्लाय करून, तर तो इथं दिसेल आपल्याला. मग इथं दिसले, आपण त्याला काय म्हणूया? येस, ही इज मेकॅनिकली स्टेबल. पण तो त्याच्या पोझिशनला गेला नाही ना ओरिजिनलला. भले तो इथून इथं अभ्यासाला उठला, बघा, इथून उठून या ठिकाणी अभ्यासाला बसला. म्हणजे आपण अभ्यासाच्या एक्झाम्पलमध्ये जर म्हटलं तर एखादा विद्यार्थी त्याच्या अभ्यासाच्या पोझिशनपासून दुसरीकडे जाऊन बसला म्हणून तो अभ्यासच करतोय असं नाही होऊ शकत ना. अभ्यासाची जागा बदलली त्यानं. कदाचित तो दुसऱ्या विषयाचा अभ्यास करेल, पहिल्याच विषयाचा अभ्यास करेल का? तो नाही. रिस्टोर नाहीच ना झाली पोझिशन. ही जागा म्हणजे फिजिक्सचा अभ्यास करण्याची, ही जागा म्हणजे केमिस्ट्रीचा अभ्यास करण्याची, सिंपल. सो इथून उठून तो अभ्यास तर करतोय, पण दुसऱ्या विषयाचा अभ्यास करतोय. सिमिलर विथ दॅट, द बॉल इज हिअर, वी कॅन से दॅट इट इज मेकॅनिकल इक्विलिब्रियम. द बॉल इज हिअर, again the ball is in mechanical equilibrium, but the ball cannot restore his original position. इथं रिस्टोर करू शकत नाही. भले तो इथं कॉन्स्टंट आहे, लिनियर मोमेंटम त्याचं कॉन्स्टंट आहे म्हणून तो कसा आहे? मेकॅनिकल इक्विलिब्रियम आहे, पण रिस्टोर नाही ना केली शेवटी. तिन्ही मधला फरक बघा. याच्यामध्ये एकतर तो रिस्टोर पण करतोय आणि कॉन्स्टंट पण होतोय. याच्यामध्ये रिस्टोर होत नाही, त्यामुळे कॉन्स्टंट होत नाही. याच्यामध्ये रिस्टोर नाही होत पण कॉन्स्टंट आहे. लक्षात येते का? बघा, समजते? The ball in this position can restore his position, therefore he is in stable mechanical equilibrium. Here it cannot restore, therefore he is in unstable mechanical equilibrium. He also cannot restore his position, but he is in mechanical equilibrium. म्हणजे इथं असू देत, इथं असू देत, कुठेही असू देत, कारण सरफेस कसा आहे? प्लेन आहे ना. प्लेन सरफेस असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तो कसा आहे? मेकॅनिकल इक्विलिब्रियम आहे. फक्त त्यानं त्याची पहिली जागा मिळवली का? रिस्टोर झाला का? नाही मिळाला, म्हणून तो कसा आहे? न्यूट्रल आहे. ओके, सो स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये काही हायलाइटेड पॉइंट्स हवं तर मी देईन. पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज ॲट इट्स लोकल मिनिमम. पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम इज मिनिमम. इथं काय असणार? पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम इज मॅक्सिमम. जस्ट हायलाइटेड पॉइंट्स देतो मी तुम्हाला ॲज अ नोट्स म्हणून. ओके, पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज कॉन्स्टंट. इथं बघा, बरोबर आहे का? ऑफ सिस्टीम इज कॉन्स्टंट. इथं मिनिमम, मॅक्सिमम आणि इथं कशी? कॉन्स्टंट आहे. बरोबर. हा काय करू शकणार आहे? इट टेंड्स टू रिस्टोर, म्हणजेच रिकवर इट्स पोझिशन. याच्यामध्ये काय असेल आहे? काय असेल? कॅनॉट. ओके, सो इट टेंड्स टू or it cannot
रिस्टोर ऑर रिकवर इट्स पोझिशन. बरोबर का बघा. आणि इथं काय असणार आहे, इथं सुद्धा रिस्टोर करणार नाही, बट इट इज इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम ॲट एनी प्लेस. कुठल्याही प्लेसला जाऊ तो कसा असेल, मेकॅनिकल इक्विलिब्रियम असेल. सो दीज आर सम reasons, important reasons we can say that. ओके. सो स्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे लक्षात घ्या, अनस्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे लक्षात घ्या, आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम म्हणजे लक्षात घ्या. तिन्हीचे 3 प्रॅक्टिकल एक्झाम्पल सहित एक्सप्लेनेशन बघा, समजतंय का. ओके ओके. एक एक्झाम्पल आहे, एक थोडंसं मेकॅनिकल इक्विलिब्रियम कंडिशनशी रिलेटेड आहे, ते एक्झाम्पल बघूया. पहिल्यांदा सगळ्यांनी एक्झाम्पल लिहून घ्या. ए 2 मीटर लॉंग वुडन प्लॅंक ऑफ मास 20 kg इज पिवोटेड सपोर्टेड फ्रॉम बिलो. पिवोटेड म्हणजे ॲट 0.5 मीटर फ्रॉम आयदर एंड. फुल स्टॉप. ए पर्सन ऑफ मास 40 kg स्टार्ट्स वॉकिंग फ्रॉम वन ऑफ दिस पिवोट्स टू द फार्दर एंड. So how far can the person walk before the plank topples? समजून घेऊया. एक्झाम्पल आधी लिहून घ्या व्यवस्थित. आता दिलेले एक्झाम्पल प्रमाणे मी एक डायग्राम ड्रॉ करतो. ठीक आहे. आता पिवोट आणि हे प्लॅंक लक्षात येते. मग प्लॅंक म्हणजे एक असं एक प्लेन वुडन सरफेस आहे असं आपण म्हणूया. आणि टॉपलचा अर्थ काही उंच होणे, एका साईडनं ते उंच होईल ना. समजा असा एखादा जर प्लेन एक वुडन सरफेस असेल, तो 2 पिवोटवरती बॅलन्स आहे, पण जर आपण एका साईडला कुठल्या तर गेलो तर ड्यू टू द अनबॅलन्सिंग कंडिशन एक साईड काय होणार आहे, उंच अशी, लाईक दिस. समजा एखादा पर्सन असा चालत 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 इथं आला तर ही अशी होणार आहे ना. सो ही टॉपल झाली ना, अशी उंच झाली म्हणजे टॉपल झाली असं आपण म्हणूया. तर तो किती डिस्टन्सवरती गेल्यानंतर टॉपल होईल असा हा क्वेश्चन आहे. ओके. सो एक डायग्राम जस्ट मी ड्रॉ करतो बघा. क्वेश्चन आधी लिहून घ्या, त्याच्या खाली ही डायग्राम ड्रॉ करा. ओके. आता इथे एक पिवोट आहे, याला आपण P1 म्हणूया, आणि इथे काय याला आपण P2 म्हणूया. P1 अँड P2 आर द पिवोट्स. टोटल डिस्टन्स किती आहे, किंवा टोटल तो जो ब्लॉक आहे तो 2 मीटरचा आहे, लाईक दिस. टोटल ब्लॉक 2 मीटर. नेक्स्ट, त्या वुडन बॉक्स किंवा हा जो आहे याचा मास किती आहे, 20 kg. म्हणजे याचा सेंटर ऑफ मास इथं असेल ना. आता सेंटर ऑफ मास ही कन्सेप्ट एक पुढं पॉईंट येणार आहे आपल्याला, इन डिटेल बघायला मिळेल. सो हे मास झालं त्याचं 20 kg. ठीक आहे. एक पिवोट आहे ती 0.5 डिस्टन्स आहे असं म्हणूया. हे 0.5 मीटर. हे टोटल 2 मीटर आहे ना, मग हे सुद्धा 0.5 जर असेल तर इथून इथपर्यंत किती झालं, 1 मीटर झालं बघा. लक्षात येते. ह्या पिवोटपासून ह्या पिवोटपर्यंतचं 1 मीटर आहे. ए पर्सन ऑफ मास 40 kg स्टार्ट्स वॉकिंग फ्रॉम वन ऑफ दीज पिवोट्स टू द फार्दर एंड. सो 40 kg असलेली एक व्यक्ती आहे, ती एक तरी इकडून इकडे चालले किंवा एक तरी इकडून इकडे चालले, कुठंही कन्सिडर करूया, कारण सिमेट्रिक आहे ना सगळं. बघा तुम्हाला इमॅजिन होतंय का बघा. इथं आहे समजा आपण 40 kg, इकडं आलो इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत काय होणार नाही, पण याच्या जरा पुढे गेले की काय होणार, ही बाजू उंच होणार आहे. किंवा आपण इथं आहोत, इकडं आलो इथपर्यंत काय होणार नाही, पण याच्या जरासं पुढे गेले की ही बाजू काय होणार, टॉपल्स होणार आहे, उंच होणार आहे ना. मग किती डिस्टन्सला गेल्यानंतर ती एका पिवोटपासून, कुठल्या इथनं सुरुवात करा, एकतर साहजिकच ही 1 मीटर, आणि 1 मीटरच्या पुढे किती जाणार आहे ते फाइंड आउट करा. किंवा इथनं सुरू करा, इथपर्यंत येईल 1 मीटर, आणि इकडे किती जाणार आहे ते फाइंड आउट करा. सो आपण एक कन्सिडर करू की समजा ती व्यक्ती इथं आहे. ओके. अँड व्हॉट इज द मास, 40 kg. बरोबर आहे का कंडिशन बघा. येस. ठीक आहे. सो ही कंडिशन आहे. आता विचारलं की आपल्याला ही व्यक्ती जर पिवोट, आता P1 कडे ही निघून जाणार आहे. ठीक आहे. तर P1 कडे निघून गेल्यानंतर जेव्हा ती इथे येते पिवोट 1 वरती, ही एकतर हे डिस्टन्स किती झालं, 1 मीटर झालं. बरोबर. म्हणजे ही व्यक्ती इथपर्यंत आली. चला 1 मीटर तर कंपल्सरी डिस्टन्स मिळाला आपल्याला. अजून पुढे डिस्टन्स काढायचं आहे, म्हणजे साहजिकच ह्यामध्ये कुठं तर ही व्यक्ती इथं आहे, सपोज इथं आली, तेव्हा हे इकडून टॉपल होणार आहे. सो हे डिस्टन्स म्हणूया आपण
एक्स म्हणूया, एक्स. लक्षात येते का बघा. सो लेट अस कन्सिडर एक्स इज द डिस्टन्स फ्रॉम द पिवोट P1. ओके, एक्स डिस्टन्स. आता बघा इक्विलिब्रियम मध्ये काय असतं, इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे काय, इक्विलिब्रियम कंडिशन. आता हे सेंटर ऑफ मासच्या कन्सेप्टवरून तुम्हाला अजून कळेल. तर मास आणि लेंथचं मल्टिप्लिकेशन करायचं इक्विलिब्रियम मध्ये. ठीक आहे. मग आता बघा हे 40 kg ची व्यक्ती आहे आणि इथून इकडं आली म्हणजे हे किती झालं, 40 × x झालं. आणि हे इक्विलिब्रियम असतं. आता हे काय बघा, मास इंटू डिस्टन्स आहे ना. सो मास इंटू 40 × x. एक्स आपण काय कन्सिडर केलेलं आहे, ते डिस्टन्स पिवोट पासनचं. ठीक आहे. तसं या ठिकाणी इक्विलिब्रियमला आता ही दिस इज फॉर व्हॉट, दिस इज फॉर पर्सन लिहिलं आपण. आता तसंच त्या प्लँकची लिहूया आपण, प्लँकच आहे ना. ओके. सो आता प्लँकसाठी, प्लँक म्हणजे हा वुडन बोर्ड, ह्या वुडन बोर्डसाठी सेम ही कंडिशन इथं कशी लिहायची सांगा. सो प्लँकचं मास किती आहे, 20, आणि प्लँकचं हे डिस्टन्स किती आहे. आता ह्या पिवोटपासून कन्सिडर करायचं ना पुढचं आपल्याला. हे तर आपल्याला माहीत झालं 1 मीटर, इथून कन्सिडर केलं आपण 1 मीटर. इथून पुढचं घ्यायचं. सो इथून पुढचं प्लँक सगळाच घ्यावा लागेल ना, पण डिस्टन्स हे घ्यावं लागेल म्हणजे किती, 0.5 घ्यावं लागेल. सो दिस इज द इक्विलिब्रियम कंडिशन. कशी काढली बघा, मास इंटू डिस्टन्स काढला आपण. ओके. सो मग जर मला ह्यातला एक्स काढायचा असेल तर काय, एक्स इज इक्वल टू हे 20/40 आणि हे इट इज 0.5. सो इट इज 1/2 × 0.5. सो इट इज 0.25 मीटर. सो एक्स मिळाला 0.25 मीटर. म्हणजे इथून पुढं 0.25 बरोबर निम्म्यावरती आल्यानंतर काय होणार आहे, हे इकडनं उचललं जाणार आहे बघा. म्हणजे आपला क्वेश्चन काय आहे, दस द पर्सन कॅन वॉक बिफोर द प्लँक टॉपल्स. दस द पर्सन कॅन वॉक बिफोर द प्लँक topples is equal to 1 meter plus x. It means 1 plus 0.25. So it is 1.25 meter from pivot to. बरोबर आहे का बघा, फ्रॉम pivot to. लक्षात येते का बघा. सो 1.25 इज द आन्सर. येस येस, बुकमध्ये करेक्ट आहे 1.25 मीटर. लक्षात आलं का बघा. चला लिहून घ्या इथपर्यंत. ओके. पुढचा एक पॉईंट आहे सेंटर ऑफ मास. आता यातला बराचसा पार्ट हा रिड्यूस्ड सिलेबस असा दिलेला आहे, पण आपण हा पॉईंट घेऊया कारण हा कुठेतरी न्यूमरिकलसाठी जास्त इम्पॉर्टंट ठरतो, सेंटर ऑफ मास. आता सेंटर ऑफ मास म्हणजे काय बघा, तर एखादी बॉडी असेल तर त्या बॉडीचा एक सेंटर कन्सिडर करायचा. मग तो कुठेही असू शकतो, असं काही नाही की बॉडीचा सेंटर बरोबर इथंच असेल, तो त्या बॉडीवरती डिपेंड आहे. सिंपल. आता ही युनिफॉर्म बॉडी बघा, सगळीकडनं जर बघितलं तर ही बॉडी एकसारखी असं आपण म्हणतो. मग साहजिकच याचा कुठंतर सेंटर ऑफ मास हा बरोबर मध्ये असेल कुठंतर. म्हणजे हा पेन कुठं स्टेबल होतोय बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल लाईक दिस असं धरतो मी ह्यावर, तर हा इथं कुठंतर स्टेबल होतोय बघा इथं, म्हणजे या पॉईंटला कुठंतर स्टेबल होते, म्हणजे हा पॉईंट या पेनचा सेंटर ऑफ मास होऊ शकतो. एखादी बॉडी अशी असेल लाईक दिस. आता ही बॉडी अशी आहे, ठीक आहे. मी जर अशी हातावरती ठेवली तर याचा आपण नाही डिफाईन करू शकत ना, बरोबर सेंटरला असेल नाही म्हणू शकते. एका साईडला सुद्धा असू शकतो ना, कारण जर एका साईडला त्या बॉडीचं मास जास्त असेल, म्हणजे समजा ही अशी बॉडी, तर साहजिकच ह्याचा सेंटर ऑफ मास ज्या साईडला मास जास्त आहे त्या साईडला कुठेतरी मिळेल ना तुम्हाला पॉईंट एखादा, म्हणजे ज्या ठिकाणी बॉडी रेस्ट होऊ शकते बघा लाईक दिस. जस्ट इमॅजिन, कन्सिडर करा की इथं रेस्ट झाले असं आपण म्हणूया. सो या साईडला कुठं तर त्याचा सेंटर ऑफ मास असेल, बरोबर. कुठलीही बॉडी जर आपण कन्सिडर केली, जर युनिफॉर्म बॉडी असेल तर ठीक आहे, आपण म्हणूया की त्याचा सेंटर ऑफ मास कुठं असेल, बरोबर सेंटरला असेल. किंवा जर 3 पार्टिकल्स असतील, सेम पार्टिकल्स असतील, तर त्यांचा कुठं असेल, बरोबर इथं कुठं तर
सेंटर ऑफ मास असेल. लक्षात येते का बघा. इफ दीज 3 पार्टिकल्स आर आयडेंटिकल, लेट अस कन्सिडर एम एम एम, सगळे आयडेंटिकल आहेत असं आपण म्हणूया. जर असं असेल तर कुठेतरी सेंटर ऑफ मास त्याचा बरोबर मध्ये असणार आहे त्या बॉडीच्या. ओके. सो सेंटर ऑफ मास म्हणजे काय, मुवमेंट्स ऑफ किंवा समेशन ऑफ मुवमेंट ऑफ ऑल द मासेस बिकम 0. समेशन ऑफ मुवमेंट्स ऑफ ऑल द मासेस बिकम 0. एक असा पॉईंट त्या बॉडीमधला की त्या बॉडीला, किंवा असं म्हणा की एक असा पॉईंट की ज्या ठिकाणी त्या बॉडीचं होल मास कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. एक सेंटर ऑफ पॉईंट आहे तो, म्हणून त्याला सेंटर ऑफ मास म्हटलं जातं. मग तो मॅथमॅटिकल डिफाईन केला जातो. मग एक्स वाय झेड कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये तो डिफाईन केला जातो. तसंच डिस्टन्सशी रिलेटेड, व्हेलॉसिटीशी रिलेटेड, ॲक्सलरेशनशी रिलेटेड सुद्धा पोझिशन वेक्टर्स त्याचे डिफाईन्स केले जातात. काही त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काही प्रत्येक बॉडीचे सेंटर ऑफ मास वेगळ्या पद्धतीने डिफाईन केले जातात. हे सगळं याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. सो पॉईंट हा रिड्यूसमधला आहे, पण काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत किंवा काही टर्म्समध्ये हा पॉईंट आपल्याला पुढं बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडणार आहे. 12thला एक रोटेशनल डायनॅमिक्समध्ये प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस येतं, त्या ठिकाणी एक सेंटर ऑफ मास कन्सेप्ट येते. तर तिथं आपण इंटिग्रेशन ऑफ DM जे आहे ऑल द मासेस ते 0 केलं जातं तिथं. ठीक आहे, ती टर्म 0 केली जाते. सो त्या ठिकाणी आपल्याला सेंटर ऑफ मासची गरज, एक शॉर्ट आपल्याला ट्रिक लक्षात ठेवावी लागेल. त्यासाठी आपल्याला हा पॉईंट थोडंसं डिटेलमध्ये बघणं गरजेचं आहे. हा थेरॉटिकल पॉईंट आहे. आता याच्यामध्ये काही फारसं डिटेल एक्सप्रेशन्स वगैरे काही नाही, थेअरी आहे आणि काही मॅथमॅटिकल टर्म्स आहेत नो डाऊट, पण सोप्या आहेत टर्म्स. कशा लक्षात ठेवायच्या हे मी डेफिनेटली सांगतो. ओके. सो सेंटर ऑफ मास ऑफ ए बॉडी इज ए पॉईंट, इट इज ए पॉईंट असं लिहितो. इट इज ए पॉईंट. बघा, सेंटर ऑफ मास ऑफ ए बॉडी इज ए पॉईंट अबाउट विच द समेशन ऑफ, about which the summation of moments of masses in the system is 0. Moments of masses in the system is 0. This is simple definition. काय सांगितलं बघा, it is a point, okay, it is a point about which the summation of moments of masses in the system is 0. okay. थोडंसं हे मॅथमॅटिकली आपण डिफाईन करायचा प्रयत्न करूया. एक्सप्रेशन फॉर द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ सिस्टीम, हेडिंग लिहितो मी, तुम्ही तशाच पद्धतीने लिहायचा प्रयत्न करा. एक्सप्रेशन फॉर द position of center of mass, position of center of mass of a system of n particle, of a system of n particles, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स इथं कन्सिडर करायचे, नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये. and for continuous mass distribution, and for continuous mass distribution. आता याचा अर्थ काय, कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपण एक कंटिन्युअस बॉडी घेतो बघा. आता कंटिन्युअस आणि डिजिटल आणि ॲनालॉग जसं असतं ना, तसं एक कंटिन्युअस असतं ज्याच्यामध्ये इंटिग्रेशनचा वापर होतो, आणि जे डिस्क्रीट घेतो आपण ज्याच्यामध्ये समेशनचा वापर होतो. सो लक्षात ठेवा, समेशन एक टर्म वेगळे आहे, इंटिग्रेशन एक, दोन्हीमध्ये ही ॲडिशनच होतं, इंटिग्रेट केलं जातं, एकत्रच घेतो ना, फक्त घ्यायच्या पद्धती वेगळ्या. एकदा समेशन घेतलं जातं आणि एकदा इंटिग्रेशन घेतलं जातं. सो हे कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे, आणि वरची जी सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला समेशन घ्यायचं आहे. ओके. सो कन्सिडर करूया एक कोऑर्डिनेट सिस्टीम जी की 3 डायमेन्शनल आहे. 3 डायमेन्शनल म्हणजे XYZ असणार आहेत. सो त्याच्यामध्ये पार्टिकल्स आहेत. एक पार्टिकल आहे समजा M1, तो R1 इतक्या डिस्टन्सवरती सेंटरपासून. एक पार्टिकल आहे समजा M2, तो R2 इतक्या डिस्टन्सवरती आहे. आणि तसाच शेवटचा पार्टिकल कन्सिडर करूया Mn, तो Rn इतक्या डिस्टन्सवरती कन्सिडर करूया. सो एवढे सगळे पार्टिकल्स आहेत आणि यांचा एक कुठेतरी सेंटर ऑफ मास असेल. फॉर एक्झाम्पल इथं आहे असं आपण म्हणूया. सो सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट्स आहेत समजा एक्स वाय आणि झेड. ओके. आणि याला R बार म्हणू.
इमॅजिन होत आहे का बघा. 3 कोऑर्डिनेट सिस्टीम्स घेऊया आपण. 3 ॲक्सिस आहेत जे की एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, बरोबर. ओके, समजा असं घेतले, हे 3 एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, एन नंबर ऑफ, देर आर एन नंबर ऑफ पार्टिकल्स. एक पार्टिकल इथं आहे, एक पार्टिकल इथं आहे, एक पार्टिकल इथं आहे, किंवा एक पार्टिकल कुठेतरी इथं आहे, कुठेही कन्सिडर करा ह्या सिस्टीममध्ये. ठीक आहे. तर असे पार्टिकल्स असतील तर यांचा कुठं तर मग एक सेंटर ऑफ मास पण कन्सिडर करावा लागेल सगळ्या पार्टिकलचं म्हणून. तर तो इथं कुठंतरी कन्सिडर केला. मग बघा, प्रत्येक पार्टिकल सेंटरपासून काहीतरी डिस्टन्सवरती आणि प्रत्येक पार्टिकल ॲक्सिसपासून काहीतरी डिस्टन्सवरती. समजा M1 होता, तो कसा असेल, एक्सपासून तो x1 वरती असेल, वायपासून y1 वरती असेल, झेडपासून z1 वरती असेल. M2 कन्सिडर करा. M2 हा एक्सपासून x2 वरती असेल, वायपासून y2 वरती असेल, झेडपासून z2 वरती असेल. आणि तसा सेंटर ऑफ मास कन्सिडर करा, ज्याचा मास काहीतरी m आहे, कॅपिटल M असेल, टोटल मास म्हणूया आपण त्याचा, एक मास इंटिग्रेट झालेला ना. तर तो काहीतरी समजा एक्सपासून x वरती, वायपासून y वरती, झेडपासून z वरती असं कन्सिडर करूया, लाईक दिस. सो आपल्याला हे फाइंड करायचं आहे, एक्स, वाय आणि झेड या सगळ्यांच्या मदतीनं. समजलं. सो M1चे कॉर्डिनेट्स कसे झाले सांगा. M1चे कॉर्डिनेट्स काय असतील, x1 y1 z1. चालेल. M2चे कॉर्डिनेट्स काय असतील, x2 y2 z2. Mnचे काय असतील, xn yn zn असतील. हे झेड माझं असं आहे बरं का, थोडंसं समजून घ्या, झेड. ओके. So these are the coordinate system and center of mass of n particle. Center of mass of n particles असं हेडिंग लिहा ग्राफला. ओके. आता मॅथमॅटिकल फॉर्म्युला कसा आहे बघा. जो मला R1 काढायचा, सॉरी R बार काढायचा, R बार, तो R बार मी कसा काढतो बघा. समेशन ऑफ MIRI where I is equal to 1 to n and upon summation of MI again where I is equal to 1 to n. ही डेफिनेशन आहे कुणाची, आर बारची. आर बार काय, पोझिशन वेक्टर कुणाचा, सेंटर ऑफ मासचा. तर तो किती मिळणार आहे आपल्याला, मीटर असणार ना हे आन्सर बघा, कारण हे मास एकमेकांना युनिट कॅन्सल होईल, मीटर युनिट कॅन्सल होईल, सॉरी मास युनिट केजी, याला केजी कॅन्सल होईल, राहील काय मीटर. आर आहे ना, डिस्टन्स आहे ना, सो मीटरमध्ये मिळणार आहे. सो पोझिशन वेक्टर आपल्याला किती मिळाला, आर बार मिळाला. आता याच्यामध्ये तुम्हाला हे म्हणजे काय बघा, समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू n MI म्हणजे काय, एका पार्टिकलचं मास. असे किती पार्टिकल येणार, M1 प्लस M2 प्लस M2 M3 प्लस अप टू Mn. सो सगळे पार्टिकल्स मिळून आपण कॅपिटल M लिहू शकतो. सो याच्याबद्दल आपण कॅपिटल M लिहिला तरी सुद्धा चालू शकतं. हे असं ॲक्च्युली. ओके. मास इंटू डिस्टन्स मगाशी लिहिलं होतं बघा आपण मागाच्या एक्झाम्पलमध्ये, मास इंटू डिस्टन्स वापरली कन्सेप्ट. सो दिस इज द डेफिनेशन ऑर दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ आर बार. पोझिशन वेक्टर ऑफ आर बार. व्यवस्थित लिहून घ्या सगळं एका खाली. एक सेंटर ऑफ मास डेफिनेशन, नंतर ही कोऑर्डिनेट सिस्टीम. इफ द ओरिजिन इज ॲट द सेंटर ऑफ मास, इफ द ओरिजिन इज ॲट सेंटर ऑफ मास, मग आर बार किती येणार आहे, 0 येणार ना. पोझिशन जर सेंट्रल असेल तर देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर बार. सो आर बार इज 0. आता हेच मला एक्स, वाय आणि झेड साठी कसं काढायचं सांगा. आर म्हणजे शेवटी काय आहे, पोझिशन वेक्टर आहे, डिस्टन्स आहे, बरोबर का. सो सेंटर ऑफ मास होता त्याचा आपण पोझिशन वेक्टर, त्याचा डिस्टन्स घेतलेला आहे. सो जसा आर काढला तसंच मला एक्स वाय झेड काढायचे आहेत, एक्स वाय झेड. सो एक्स काढायचं असेल तर काय करायला लागेल सांगा. फक्त आरच्या ठिकाणी कोण घ्यावं लागेल, x1 घ्यावा लागेल. सो समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू n MI आणि XI म्हणूया. ओके. MI XI. पण हा पार्टिकल कुठला आहे, पहिला पार्टिकल आहे. सो किती लिहायचं, x इज इक्वल टू समेशन ऑफ 1 टू n M1 x1 आणि आपण समेशन ऑफ 1 टू n हे MI आहे तसंच. सो समेशन ऑफ MIचा अर्थ काय असणार आहे, कॅपिटल M असणार आहे बघा. लक्षात येते का बघा, मी हे इन जनरल लिहितोय जसं मगाशी लिहिलं ह्याच पद्धतीनं. एक मिनिट, ह्याचं मी हेडिंग देतो तुम्हाला, म्हणजे तसं लिहा तुम्ही. कोऑर्डिनेट्स
ऑफ द सेंटर ऑफ मास असं म्हणा. एक्स डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास एक्स इज इक्वल टू समेशन आय इज इक्वल टू 1 to n mi एक्स आय म्हणूया. ठीक आहे, अपॉन समेशन आय इज इक्वल टू 1 to n mi. ओके, सो दिस इज द इक्वेशन विच रिप्रेझेंट्स द एक्स. असाच वायचा असेल तर सिमिलरली वाय असेल तर फक्त एक्सच्या ऐवजी वाय करायचं, बाकी सगळं सेम. आय इज इक्वल टू 1 to n mi वाय आय आणि समेशन आय इज इक्वल टू 1 to n mi. आणि सिमिलरली झेडचा असेल तर आय इज इक्वल टू 1 to n mi झेड आय आणि अपॉन समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n mi. दिस इज नथिंग विथ द टोटल मास. कॅपिटल एम लिहिलं तर सुद्धा चालतं याच्याबद्दल. सो आपण जशी आर बारची व्हॅल्यू लिहिली ही मेन डेफिनेशन आहे. सेंटर ऑफ मासमधला जो काही पोझिशन वेक्टर आहे मेन ह्याचा तो एवढा असतो, मास डिस्टन्स अपॉन टोटल मास. ओके, सेम जर एक्स वाय झेड काढायचे असेल तर एक्स असा काढायचा, वाय असा काढायचा आणि झेड असा काढायचा. सो हे झालं याच्यासाठी. आता कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशनसाठी काय करायचं, फक्त इथे इंटिग्रेशन वापरायचं. इंटिग्रेशन एक्स डीएम म्हणायचं, आपण इंटिग्रेशन डीएम म्हणायचं. आता इंटिग्रेशन डीएमचा अर्थ काय ते मी एक्सप्लेन करतो. टोटल मास असतं ना, कसं असतं ते सांगतो, हे इथपर्यंत देऊन घ्या. सो आता कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन सिस्टीमसाठी कसं लिहिलं जातं हे तुम्हाला सांगतो. चल, हीच डेफिनेशन बघा. कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशनसाठी लिहितो मी, फॉर कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन. मी म्हणतो ना इंटिग्रेशनचा वापर करायचा. सो पहिल्यांदा मी आर बार लिहितो बघा. सो इंटिग्रेशन ऑफ आर बार इंटू डी एम अपॉन इंटिग्रेशन ऑफ डी एम. चालेल का बघा. सो हे आर बारसाठी लिहिलं. तसंच फॉर एक्ससाठी काय येणार, इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एम अपॉन इंटिग्रेशन ऑफ डी एम. फॉर वायसाठी काय येणार, वाय डी एम अपॉन इंटिग्रेशन ऑफ डी एम. आणि झेडसाठी काय येणार, झेड डी एम अपॉन इंटिग्रेशन ऑफ डी एम. आता सिन्स इथे हे जे डी एम दिसते तुम्हाला इंटिग्रेशनमध्ये, ह्याचा अर्थ काय असतो, टोटल मास. कॅपिटल एम घेतलं बघा मी, अर्थ लागतोय बघा. टोटल मास म्हणजे समजा छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, असे आपण नंबर ऑफ पार्टिकल्स घेतले, त्याच्यापासून एक टोटल बॉडी तयार झाली. तर तो जो छोटा पार्टिकल आहे त्याला डीएम म्हणतो आपण, स्मॉल पार्टिकल ज्याचं मास डीएम आहे. मग अशा नंबर ऑफ डीएम जर आपण इंटिग्रेट केले तर आपल्याला टोटल बॉडीचं मास मिळेल ना. म्हणून आपण लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ डीएम इज इक्वल टू कॅपिटल एम, दॅट इज टोटल मास ऑफ द सिस्टीम. सो दिस इज रिटर्न फॉर द कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन. आता मला सांगा, हे डिस्टन्ससाठी लिहिले ना आपण, हे डिस्टन्सेस आहेत बघा सगळे. असंच आपण व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनसाठी पण लिहू शकतो. इथं लिहितो मी, कंपॅरेटिव्हली लिहितो बघा. सो फॉर व्हेलॉसिटी आणि इथं लिहितो मी फॉर ॲक्सेलरेशन. बघा असंच व्हेलॉसिटीसाठी लिहिलं जातं आणि असंच ॲक्सेलरेशनसाठी लिहिलं जातं. आता व्हेलॉसिटी डिस्टन्समध्ये काय लिहिलं होतं आपण, मास इंटू डिस्टन्स लिहिलं होतं. तसं व्हेलॉसिटीमध्ये काय करायचं, मास इंटू व्हेलॉसिटी लिहायचं. सो हेच इक्वेशन कसं येणार मग, व्हेलॉसिटी सेंटर ऑफ मास बार केलं मी इथं. सो इंटिग्रेशन ऑफ, इथं व्हेलॉसिटी असेल आणि इथं डी एम असेल आणि इथं खाली काय असेल, इंटिग्रेशन ऑफ डी एम असेल. हे विभार म्हणलं तरी सुद्धा चालू शकतं. बघा लक्षात येते का. आणि हे समेशनच्या फॉर्ममध्ये समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n व्ही आय एम आय मागासारखा, आणि समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n एम आय. चालेल का बघा. हे मास इंटू व्हेलॉसिटी आहे ना, हेच इकडे लिहून इकडे लिहिलं तरी सुद्धा चालेल. तर मास इंटू व्हेलॉसिटी काय असतं, लिनियर मोमेंटम. सो रिझल्टंट लिनियर मोमेंटम, रिझल्टंट लिनियर मोमेंटम. बघा कळतंय का, मास इंटू व्हेलॉसिटी आहे ना, अपॉन हे काय, टोटल मास. बघा याला टोटल मास म्हणतो ना, हे किंवा हे. सो रिझल्टंट लिनियर मोमेंटम अपॉन टोटल मासला म्हटलं जातं वेटेड ॲव्हरेज ऑफ मोमेंटा. वेटेड ॲव्हरेज ऑफ मोमेंटा, ह्या रेशोला असं म्हटलं जातं. सो दिस इज द व्हेलॉसिटी सेंटर ऑफ मास. लक्षात येते का बघा. हेच ॲक्सेलरेशनसाठी सांगितलं जातं, त्याला वेटेड ॲव्हरेज ऑफ फोर्स म्हटलं जातं.
सो ॲक्सेलरेशन ऑफ सी एम कसं लिहायचं मला सांगा. इंटिग्रेशन ऑफ ए बार डी एम आपण इंटिग्रेशन ऑफ डी एम ना. बघा हेच मी रिपीट करतोय इथं, हेच मी इथं रिपीट करतोय. फक्त हे डिस्टन्ससाठी होतं, हे व्हेलॉसिटीसाठी ना, आता हे ॲक्सेलरेशनसाठी. सो ॲक्सेलरेशन सेंटर ऑफ मास हेच असली हो का. समेशन आय इज इक्वल टू 1 to n AI MI. मास इंटू ॲक्सेलरेशन झालं का. आणि आपण काय झालं हे समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n MI. बघा सो मास इंटू ॲक्सेलरेशन म्हणजे काय, रिझल्टंट फोर्स म्हणूया आपण. रिझल्टंट फोर्स अपॉन टोटल मास. लक्षात येते का बघा, कन्सेप्ट समजते का बघा. मास इंटू ॲक्सेलरेशन झालं ना, म्हणजे मास इंटू ॲक्सेलरेशन काय असतं, रिझल्टंट फोर्स असतं ना. सो ह्याला ॲव्हरेज किंवा वेटेड ॲव्हरेज ऑफ फोर्स म्हटलं जातं. जसं इथं वेटेड ॲव्हरेज ऑफ मुवमेंट आहे, तसं इथं याला म्हटलं जातं वेटेड ॲव्हरेज ऑफ फोर्स म्हटलं जातं. ॲक्सेलरेशन सेंटर ऑफ मास. सो दीज आर द टू अगेन एक्सप्रेशन्स ऑफ द व्हेलॉसिटीज ऑफ सेंटर ऑफ मास. याला म्हणायचं फॉर व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास म्हणा, आणि ह्याला म्हणा ॲक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास म्हणा. म्हणजे आपण आत्ताचं जे काही सेंटर ऑफ मास डिस्टन्ससाठी लिहिलं होतं, सेम तसे फॉर्म्युले आपण एकदा व्हेलॉसिटीसाठी आणि एकदा ॲक्सेलरेशनसाठी लिहि. समजले का बघा. सो एवढं सेंटर ऑफ मासमध्ये आहे. अजूनही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तो थोडासा थेरॉटिकल पॉईंट आहे. सो एवढं सगळं महत्त्वाचं आहे या ठिकाणी सेंटर ऑफ मासमध्ये. सो या ठिकाणी हा टॉपिक संपतोय. जेवढं काही आपली थेरी होती तेवढी. आता फक्त टेक्स्टबुकमधले काही न्यूमेरिकल्स अवेलेबल शिल्लक आहेत आणि CETचे क्वेश्चन्स याच्यावरले पुढच्या लेक्चरला आपण डिस्कस करू. तोपर्यंत अभ्यास करा आणि याच्यामध्ये काही शंका असतील तर मग तशा डेफिनेटली विचारा.